नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। संगमनेर शहरात दंगली घडवण्याचा उद्देश सफल होऊ देऊ नका, आमदार बाळासाहेब थोरात यांचे जनतेला आवाहन। संगमनेर शहर व तालुक्यात अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे। शांतताप्रिय व आनंदी शहर म्हणून लौकिक वाढवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, संगमनेर। संगमनेर शहर व तालुका हा शांततेसाठी, बंधुभावासाठी आणि आपल्या प्रगतीसाठी राज्यात प्रसिद्ध आहे। एक सांस्कृतिक शहर म्हणून संगमनेरची ओळख आता महाराष्ट्रात आणि देशात निर्माण झाली आहे। राज्यभर संगमनेरचे कौतुक होत असताना काही प्रवृत्ती मात्र ही शांतता आणि बंधुभाव बिघडवण्याचा प्रयत्न करत असून त्यांचा उद्देश सफल होऊ देऊ नका, असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे। संगमनेर शहर व तालुक्यातील जनतेला आवाहन करताना लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की संगमनेर शहर व तालुक्याचा चांगल्या कामामुळे राज्यात लौकिक आहे। मात्र अलीकडच्या काळात काही प्रवृत्ती संगमनेरची शांतता, सुव्यवस्था व बंधुभाव बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत। या शहरात दंगली कशा होतील यासाठी सातत्याने काम करणारी ही प्रवृत्ती आपल्याला पाहावयास मिळत आहे। अशा काळामध्ये आपला बंधुभाव टिकवणे, शांतता टिकवणे आणि आपल्या शहराचा आणि तालुक्याचा जो सुसंस्कृतपणाचा लौकिक आहे तो टिकवणे ही आपल्या प्रत्येकाची निश्चितपणे जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण सर्वांनी मिळून पार पाडलीच पाहिजे। या निमित्ताने प्रशासनाला सूचना आहे की यामध्ये जो कोणी चुकीचे वागत असेल, जो कोणी गुन्हेगार असेल त्याला कडक शिक्षा केली पाहिजे। जो कोणी अफवा उठवत असेल किंवा जो कोणी प्रक्षोभक भाषणे करून दंगली कशा होतील यासाठी प्रयत्न करत असेल त्याच्यावर कडवी नजर ठेवून त्यांचाही तातडीने बंदोबस्त केला पाहिजे आणि त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे, या मताचा मी आहे। यामुळे जो चुकीचे वागतो त्याला शिक्षा होईल आणि निरपराध नागरिकांना त्रास होणार नाही। या निरपेक्ष भावनेने प्रशासनाने काम केले पाहिजे। आपण सर्वांनी तालुक्यातील व शहरातील जनतेने आपल्या शहराचा व तालुक्याचा लौकिक वाढवणारा बंधुभाव, शांतता आणि सुव्यवस्था वाढवण्याच्या दृष्टीने जे काम करतील त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे आणि यापुढील काळात आपण सर्वांनी मिळून आपला शहर हे अत्यंत आनंदी शहर म्हणून याचा लौकिक कसा वाढेल यासाठी सर्वांनी काम करावे, असे आवाहनही आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहर व तालुक्यातील जनतेला केले आहे। संगमनेर शहर, संगमनेर तालुका हा शांततेसाठी, बंधुभावासाठी, आपल्या प्रगतीसाठी प्रसिद्ध आहे। एक सांस्कृतिक म्हणून सुद्धा आपली एक वेगळी ओळख आता महाराष्ट्राला आणि देशाला झालेली आहे। सर्वजण आपल्या शहराचं, तालुक्याचं कौतुक करत असताना दिसतात। अलीकडच्या कालखंडामध्ये काही प्रवृत्ती मात्र हा बंधुभाव, ही शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करतायत। या शहरामध्ये दंगली कशा होतील यासाठी सतत प्रयत्न करणारी अशी प्रवृत्ती आपल्याला पाहावयास मिळते आहे। यामध्ये आपला बंधुभाव टिकवणं, शांतता टिकवणं, आपल्या शहराचं आणि तालुक्याचं जो लौकिक आहे तो टिकवणं ही जबाबदारी आपल्या सर्वांची निश्चितपणे आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे। या निमित्तानं प्रशासनाला मी सांगेल की प्रशासनाने सुद्धा जो कोणी चुकीचं वागत असेल, जो कोणी गुन्हेगार असेल त्याला कडक शिक्षा त्यांनी केली पाहिजे। जो कोणी अफवा उठवित असेल, जो कोणी प्रक्षोभक भाषण करून कशा पद्धतीने दंगल होईल याचा प्रयत्न करीत असेल, यांच्यावर कडवी नजर त्यांची असली पाहिजे, त्यांचाही बंदोबस्त केला पाहिजे, त्यांनाही कडक शिक्षा केली पाहिजे, या मताचा मी आहे। म्हणजे जो चुकीचं वागतो त्याला शिक्षा होईल, निरपराधाला मात्र त्रास होणार नाही, या निरपेक्ष भावनेनं प्रशासनानं आपलं काम केलं पाहिजे, हे या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगेल। आपण सर्वांनी आणि संगमनेर तालुक्यातील जनतेनं, संगमनेर शहरातील जनतेनं आपला शहराचा लौकिक हा वाढवणारा, बंधुभावाचं वातावरण वाढवणारा, शांतता आणि सुव्यवस्था ठेवणारा अशाच प्रकारचं दृष्टीने जे काम करतील त्यांच्या पाठीशी त्यांनी उभं राहावं आणि आपण एक अत्यंत आनंदी शहर म्हणून इथून पुढच्या कालखंडामध्ये हा आपला लौकिक वाढवावा अशी अपेक्षा या निमित्तानं करतोय, तसं आवाहन मी करतो आहे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।